नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। ना सुकवायची गरज ना ऊन द्यायची गरज, तरीही चटपट बनणारी आपण आज आवळा कँडी बनवणार आहोत। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन असतं आणि ते स्किनसाठी केसांसाठी खूप चांगलं असतं। त्यासाठी आवळा खाणं गरजेचं आहे। ज्यांच्या घरी ऊन येत नाही त्यांच्यासाठी अशी आवळा कँडी उपयोगी असेल। चला तर आंबट गोड चवीची आवळा कँडी तयार करायला घेऊया। सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील। इथं आपण कँडीसाठी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे। आवळा हिरवागार आणि कडक प्रतीचा घ्यायचा आणि मोठा आवळा घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन तयार झालेलं असतं आणि आवळ्यांना जर कुठे डाग असतील ते सुरीनं काढून टाकायचे आहेत। इथं मी आवळे उकडायसाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण चाळण ठेवून त्यामध्ये आवळे वाफवून घेणार आहोत। कुकरमध्ये टाकायचे नाहीत, कारण की मग आवळ्यांचा कलर चेंज होतो। असे वाफवले तर आवळ्यांचा बऱ्यापैकी हिरवा कलर राहतो। आता हे आवळे झाकण ठेवून आपण 20 ते 25 मिनिटं छान वाफवून घेणार आहोत। आता 20 मिनिटं झालेली आहेत, आपण पाहूया आपले आवळे वाफवलेत का। छान आवळे उकडलेले आहेत। अशा आवळ्यांना चिरा गेल्या म्हणजे समजायचं की आपले आवळे झालेले आहेत असं। आता हे मिक्सरला लावून आपण आवळे वाटून घेणार आहोत। एकदम छान प्युरी तयार करून घ्यायची आहे आणि वाटताना थोडी साखर टाकायची, म्हणजे छान प्युरी बनते। आवळ्याचा कोणताही पदार्थ करताना स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची। तर मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आत्ता सध्या कोणतंही तूप वगैरे टाकायचं नाही। आपण जी प्युरी तयार केली होती ती आता यामध्ये टाकून घेणार आहोत। आता ही प्युरी परतायला सुरुवात झालेली आहे, तर त्यामध्ये मी आता हे सैंधव मीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे 1 चमचाभर, म्हणजे चटपटीत आपली अशी ही कँडी लागणार आहे। आणि त्यामध्येच आपण अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे, कारण आपल्याला आंबट गोड चवीची अशी टेस्टला लागणारी आपण कँडी बनवणार आहोत। प्युरी परतायला सुरुवात झाली की त्यामध्येच आपण साखर घालून घेणार आहोत। जेवढा तुमचा आवळ्याचा गर आहे तेवढीच तुम्ही साखर घालायची आहे। आवळ्याचा गर मोजून घ्यायचा आणि तेवढीच साखर आपण यामध्ये घालणार आहोत। तर माझा 2 कप आवळ्याचा गर निघालेला आहे, तर मी 2 कप साखर घालणार आहे। आणि सुरुवातीला साखर घातल्यामुळे साखर कॅरेमलाइज होत जाते आणि त्यामुळे आपली आवळा कँडी एक स्टिकीपणा येतो त्या आवळा कँडीला। तशी ही प्युरी आपण परतत जातो तसं त्यातील पाणी पूर्ण निघून जातं। आता यामध्ये मी 1 चमचाभर सुंठ पावडर घातलेले आहे। सुंठ पावडरमुळे छान टेस्ट आणि वास येतो। शिवाय सुंठ पावडर पचनासही चांगली असते, त्यामुळे आपण यामध्ये सुंठ पावडर वापरलेले। आणि आता थोडीफार परतून झाल्यानंतर प्युरी आपण त्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। तुपामुळे काय होतं, ग्लॉसीपणा येतो आपल्या कँडीला। आता आपल्या कँडीला एक चांगला बेस येण्यासाठी आपण त्यामध्ये आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि आपण तेवढंच पाणी घालणार आहोत। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर असेल तर 2 चमचे पाणी घालून त्याची एक प्युरी करून घ्यायची। आणि आवळ्याच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करत आपण जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती थोडी थोडी करून टाकणार आहोत। त्यामुळे काय होतं, एक स्टिकीपणा छान येतो आणि छान वडी आपली बनते। एकदम सगळं मिश्रण टाकायचं नाही, नाहीतर कधी कधी लम्स होऊ शकतात। त्यामुळे थोडं थोडं करत जसं लागेल तसं आपण त्यामध्ये ही पेस्ट टाकत जाणार आहोत। आता इथं पाहू शकता, जसं आपण कॉर्नफ्लॉवर टाकलं तसा हा स्टिकीपणा वाढलेला आहे आपल्या मिश्रणाचा आणि हा पूर्ण गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। हे परतायला साधारण मला 20 ते 25 मिनिटं वेळ लागला। अगदी छान परतून घ्यायचं, एकदम कडक गोळा व्हायला लागला पाहिजे इथपर्यंत तुम्ही परतायचं आहे। हे साधारण 30 मिनिटं मी परतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय आपल्या ज्या मिश्रणाचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, त्याला भरपूर स्टिकीपणा आलेला आहे आणि साखर कॅरेमलाइज झाल्यामुळं त्याचा स्टिकीपणा वाढलेला आहे आणि त्याचा कलरही पूर्ण चेंज झालेला आहे। अगदी घट्ट गोळा असा तयार व्हायला लागला की आपण ते मिश्रण काढून घेणार आहोत। त्यासाठी मी सुरुवातीला अगोदर इथं एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती आपण तेल लावून घेणार आहोत। म्हणजे हे मिश्रण खरं तर खूप जास्त चिकटतं, त्यामुळे आपण खाली तेल लावून घ्यायचं बटर पेपरला आणि त्यावरतीच आपण हा गोळा काढणार आहोत। तुम्ही जर बटर पेपरला तेल नाही लावलं तर तुमचा गोळा हा चिकटू शकतो। असा पूर्ण छान गोळा तयार झाला की मग आपण हा गोळा काढून घेणार आहोत। हे मी का दाखवत आहे पूर्ण शेवटपर्यंत, नाही तर तुमच्या स्टिक बनणार नाहीत। अगदी छान असा गोळा तयार होईपर्यंत, घट्ट होईपर्यंत तुम्ही हे परतत राहायचं आहे। 30 ते 35 मिनिटं साधारण ह्याला वेळ जातो। ही सगळी क्रिया कमी गॅसवर करायची, खूप घाई करायची नाही। घाई केली तर तुमच्या वड्या पडणार नाहीत, त्या आवळ्याच्या कँडी बनणार नाहीत। आता आपला गोळा पूर्ण तयार झाला पाहू शकताय।
हा पूर्ण आपण थापून घेणार आहोत आणि कलथानच थापायचं, कारण की गरम आहे, साखर खूप गरम होते आणि चटके लागतात, त्यामुळे कलथानं आपण छान थापून घेणार आहोत. भरपूर सी विटॅमिनमुक्त आवळा खाल्ला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला लहान मुलं खात नाहीत, तर अशी आवळा कँडी खूप चटपटीत अशी चवीला लागते, तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही. आता हे मिश्रण हे आपण जे थापलेलं आहे ते तसंच आपण एक दिवस झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी नंतर मी ह्या अशा वड्या काढलेल्या आहेत, कारण की एक दिवस सुकायला जातो पूर्ण आणि नंतर आपण अशा ह्या वड्या काढायच्या आहेत. आणि ह्या कँडीची चव अतिशय चटपटीत लागते. अगदी विकतच्या जशा चिंचेच्या वगैरे चमचे मिळतात त्या पद्धतीने लागते. लहान मुलांना तर खूप आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अशा कँडीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण काय करायचं आहे, पिठी साखर करणार आहोत आणि त्यामध्येच मी थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहे आणि तो चाट मसाला असा ह्या कँडींवरती भुरभुरायचा, म्हणजे त्या कँडी एकमेकीला चिकटत नाहीत आणि टिकतातही भरपूर. 3 महिने तर छान टिकतील ह्या कँडी, तर नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.